विद्यार्थी मित्र हो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय गणित घटक 3 घातांक व घनमूळ इंडायसेस अँड क्यूब रूट्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत. या ठिकाणी घातांकाचे नियम आपण सविस्तर पाहिलेले आहेत. घातांकाचे नियम वापरून उदाहरणातील चौकटीत योग्य संख्या लिहा असा प्रश्न आहे. पहिला आहे 3चा 5वा घात गुणिले 3चा 2रा घात बरोबर. कोणता नियम आहे तर समान पाया गुणाकार आहे. घातांकांची बेरीज करावी लागेल. 5 आणि 2 7 या चौकटीमध्ये 7च असायला हवं. दुसरा आहे 3चा 7वा भागिले 3चा 9वा बरोबर. या ठिकाणी समान पाया या ठिकाणी भागाकार आहे. घातांची वजाबाकी करावी लागेल. त्यामुळं भागिले 9 3चा 9वा घात आहे. 9 वर आल्यानंतर 7 3चा 7 वजा 9 असा घात होणार आहे. 7 वजा 9 म्हणजे -2 चौकटीमध्ये -2 असायला हवं. पुढचा तिसरा प्रश्न आहे 3चा 4था त्याचा 5वा घात घाताचा घात घाताचा गुणाकार. आपण हा नियम पाहिलेला आहे. त्यामुळे 4 गुणिले 5 4 पंचे 20 चौकटीत असायला हवं. चौथा आहे 5चा वजा 3 बरोबर 1/. हा ऋण घात असेल धन करताना 1 भागिलेने लिहायचा असतो. त्यामुळे -3चा इथं +3 होणार 1/. तो छेदस्थानी गेला. कोणत्याही संख्येचा घात 0 असेल तर त्याची किंमत 1 असते. 5चा 0 बरोबर 1 इथं चौकटीत असणं गरजेचं आहे. 5चा 1 म्हणजे 5चा एकच वेळा गुणाकार 5 × 5 चौकटीत 5 असणं गरजेचं आहे. 7वा 5 गुणिले 7 कंसाचा वर्ग. हा वर्ग जो आहे तो 5लाही आहे आणि 7लाही आहे. 5चा 2रा घात 7चा 2रा घात. भागाकारासाठी सुद्धा 5/7 कंसाचा 3रा घात आहे. हा 5लाही 3रा आहे आणि 7लाही 3रा आहे. आणि शेवटी 9वा 5/7चा वजा 3 या ठिकाणी -3चा +3 केलेलं धन. त्यामुळे 5/7चा व्यस्तांक 7/5 असणं गरजेचं आहे. ओके. 3/5 × 3/2 here basis same, here multiplication, addition of indices 5 + 2 7, here same base, division here, subtraction of indices 7 - 9 -2 3/4/5 power to power. okay. Multiplication of powers or indices 4 × 5 20 3/20. Here -5 - 5/-3 taking positive 1/5/3. Take a positive power -32 + 3. Therefore 5/-3 is equal to 1/5/3. okay. 5/0 value 1. Here 5/1 value 5. 5/7 5 × 7/2. Here power 2 also for 5 also for 7. okay. 5 × 5/2 × 7/2. For division also 5/7/3. that means 5/3/7/3. 5/7 - 3. here 7/5/3 + 3. okay. परिमेय घातांक परिमेय असलेल्या संख्येचा अर्थ द नंबर विथ रॅशनल इंडेक्स. या ठिकाणी संख्येचा घातांक 1/n या स्वरूपातील परिमेय संख्या असेल तर संख्येचा अर्थ आपण पाहायचा आहे. म्हणजे घातांक परिमेय संख्या म्हणजे 2चा 1/2 7चा 1/3 असा घात जर अपूर्णांक असेल तर म्हणजे परिमेय संख्या असेल तर संख्येचा घातांक 1/2 1/3 1/5 अशा पद्धतीनं 1/n या स्वरूपात असेल, या परिमेय संख्येच्या स्वरूपात असेल तर त्या संख्येचा अर्थ आपण पाहायचा आहे. एखाद्या संख्येचा वर्ग दाखवण्यासाठी तिचा घातांक 2 लिहितात आणि संख्येचं वर्गमूळ दाखवण्यासाठी तिचा घातांक 1/2 लिहितात. ओके. 25चं वर्गमूळ या चिन्हानं हे कर्णी चिन्ह वापरून आपण कर्णी 25 असे लिहितो. घातांक वापरून ती संख्या हे कर्णी चिन्ह काढून याचा अर्थ आपण म्हणतो वर्गमुळात 25 म्हणजे 25चं वर्गमूळ 25चा 1/2
म्हणजेच या ठिकाणी वर्गमात 25 बरोबर 25चा 1/2 या चिन्हाचाच अर्थ 1/2 घातांक. ओके. 25चं वर्गमूळ 25चा 1/2 लिहितात. चे घनमूळ चा 1/3 किंवा या ठिकाणी कर्णी कोटी 3 म्हणजे चे घनमूळ असे लिहितात. या ठिकाणी 4चा तिसरा म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4 3 वेळा 64. 64 जे घनमूळ असं लिहायचं. 64 जे घनमूळ 64चा 1/3 किंवा चिन्हात असल्याचं. आतमध्ये कर्णीची संख्या 64 आणि कोटी त्याची 3 आहे म्हणजे 64चं घनमूळ असं लिहितो. ओके. म्हणजे 64चं घनमूळ बरोबर 4. आता या ठिकाणी 128चे 1/7 म्हणजे 128चे 7वं मूळ वाचन त्याचं. 900चे 1/12 म्हणजे 900चे 12वे मूळ. 10चा 1/5 म्हणजे 100 संख्या अशी 10चं 5वं मूळ आहे. ओके. मग या ठिकाणी ही संख्या लिहायची कशी? 10चा 1/5 म्हणजेच x बरोबर x असेल तर x चा 5वा म्हणजे 10. ओके. x चा 5वा बरोबर 10. Meaning the number when the index is a rational number of the form 1/n. Okay. Let us the meaning of indices in the form of rational numbers such as 1/2, 1/3, 1/5 ... Okay. 1/n. Okay. To show the square of the number, the index is written as a 2, and to show the square root of a number, the index is written as a 1/2. Okay. For example, the square of 25 is written as √25 using the rational sign. Okay. This is a sign of surd. Okay. Using index, it is expressed as 25⁻². That means √25 is equal to √25 is equal to 25⁻². Okay. In general, square of a can be written as a square, and square root of is written as it is. Okay. This is radicand, this is power. Or root a is equal to a root a or a⁻², meaning same. Root a is equal to a⁻². Similarly, cube of a is written as a cube. Okay. And cube root of a is written as it is. Okay. Radicand a, power here order of surd a is 3. Okay. Radicand is a. Here for example, 128⁻² is equal to 7th root of 128. Okay. 900⁻1/12, that means 12th root of 900, etc. Okay. Note that if 10⁻1/5 is equal to x, that means then x⁻5 is equal to 10. Okay. From this सराव संच 3.1 प्रॅक्टिस सेट नंबर 3.1. प्रश्न पहिला आहे, घातांक वापरून पुढील संख्याला एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. 13चे 5वे मूळ कसं लिहायचं? 13चा 1/5. ओके. 9चे 6वे मूळ 5th root of 13 is written as 13⁻². 9चे 6वे मूळ 6th root of 9. How to write? 9⁻1/6. 9चा 1/6. 256चे वर्गमूळ 256चा 1/2. स्क्वेअर रूट ऑफ 256. क्यूब रूट ऑफ 17. 17चे घनमूळ 7⁻⁻3. 1/3. 100चे 8वे मूळ 8th root of 100. 100चा 1/8. 30चे 7वे मूळ 30चा 1/7. ओके. 7th root of 30. प्रश्न दुसरा आहे, खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा. राईट इन द फॉर्म nth root of each of the following numbers. 81चा 1/4.
81चे चौथे मूळ असल्याचं. 81चे चौथे मूळ. 4th रूट ऑफ 81. या ठिकाणी पुढं आहे 49चे व 49चा 1/2 म्हणजे 49चे वर्गमूळ स्क्वेअर रूट ऑफ 49. ओके. त्यानंतर 15चा 1/5 म्हणजे राईट 15चे 5वे मूळ. 15चे 5वे मूळ 5th रूट ऑफ 15. त्यानंतर 512चा 1/9. 512चा 1/9 म्हणजे 512चे 9वे मूळ 9th रूट ऑफ 512. त्यानंतर 5वं आहे 100चा 1/19. करेक्ट. 100चे 19वे मूळ. चाचणीला असे छोटे छोटे प्रश्न असतातच, सामान्य परीक्षेला सुद्धा असतात. या ठिकाणी पुढचा आहे 6चा 1/7. 6चे 7वे मूळ 7th रूट ऑफ 6. हिअर 19th रूट ऑफ 100. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करावा आणि आपल्या 8वीतल्या सर्व बांधवांची गुणवत्ता वाढावी यासाठी आपण प्रयत्न करावा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन प्रोत्साहित करा. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.